नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज, निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ। नगर मनमाड महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या एसटी बसची कारला जोरदार धडक। उपचारादरम्यान 70 वर्षीय जखमीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरातील हॉटेल प्रसाद जवळ एसटी बस आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून अपघाताच्या कारणाबाबत संतापाची भावना व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस क्रमांक MH14LX 9818 ही सिंदखेडा पुणे मार्गावरील बस मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येत होती। त्याचवेळी विस्टा कंपनीची चारचाकी क्रमांक MH17AJ 2815 राहुरीकडून कोल्हारकडे जात होती। चिंचोली येथील हॉटेल प्रसाद जवळील रस्ता खराब असल्यानं एसटी चालकाने वाहन चुकीच्या बाजूने चालवल्याचा आरोप करण्यात आला। याचवेळी समोरून येणाऱ्या चारचाकीची एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात चारचाकीतील राजू शेख, कदीर फकीर शेख वय 70 आणि नजीर गुलाब सय्यद राहणार कानडगाव व हसनापूर हे तिघे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, हवालदार प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे, अंकुश भोसले तसेच रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे आणि निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ लोणी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान गंभीर जखमी असलेले कदीर फकीर शेख वय 70 राहणार हसनापूर तालुका राहता यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत।